हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नाट्यगृहामध्ये एक प्रोग्राम आहे, तर आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर मराठी बायकांसाठी, बिझनेससाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच आहे. तर त्यासाठी आम्ही इथे प्रोग्रामला आलेलो आहोत. तर चला आता जाऊयात आतमध्ये. तर फ्रेंड्स, आजचा प्रोग्राम एकदम महत्त्वाचा आहे आणि याचं नाव आहे मराठा बिझनेस नेटवर्क. तर स्पेशली मराठी महिलांसाठी बिझनेस नेटवर्क क्रिएट करण्यासाठी हा प्रोग्राम आज MBNने इथे घेतलेला आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम जिजाऊ मातांना हार घालून हा प्रोग्रामची सुरुवात झालेली आहे. तर प्रमुख पाहुण्यांनी जिजाऊ मातांना हार घातलेला आहे आणि त्यानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम इथे होत आहे. तर मान्यवर आणि त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षा इथे दीपप्रज्वलन करत आहेत. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. तर हे पहा, इथे दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम चालू आहे आणि काही वेळातच आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पण सर्वप्रथम जिजाऊ मातांपासून आणि शिवरायांपासून या प्रोग्रामची सुरुवात होणार आहे. तर आता पाहूयात पुढे काय होतंय ते. पूर्ण संभाजीनगर मध्ये फिरवलं पाहिजे. एवढ्या जोरात गर्जना करायची आपण सगळ्यांनी मिळून. तर सगळ्यांनी उभं राहायचंय गर्जनेसाठी. पायातली चप्पल आपल्या बाजूला काढायची आहे. उजवा हात छातीवर ठेवायचा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्ठित, न्याय अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. महापराक्रमी, महातेजस्वी, ज्ञान गोविंद, राम गोविंद, हिंदवी स्वराज्य रक्षक, शिवपुत्र सरजा श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. राजमाता, वीरमाता, राष्ट्रमाता मातोश्री जिजाऊ मासाहेबांचा विजय हो. मातोश्री जिजाऊ मासाहेबांचा विजय हो. मातोश्री जिजाऊ मासाहेबांचा विजय हो. थँक्यू. तुला वंदना जिजामाऊली, तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी जिजामाऊली. त्यानंतर मी नीलम खरडकरांनी विनंती करते की त्यांनी अश्विनी भारती मॅडमचे स्वागत करावं. त्यानंतर मी अर्चना कदम ताईंची विनंती करते की त्यांनी डॉक्टर सौ पल्लवीताई लोखंडे यांचे स्वागत करावं. या ग्रुपचा उद्देश असा आहे की समाजातील नवी पिढी, युवक व्यवसायाकडे वळण्यासाठी आपण काम करतो. तरुण पिढीला उद्योजक कसं बनायचं याचं प्रशिक्षण आणि सहाय्यता उपलब्ध करून देतो. महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रम महिलांसाठी ठेवला होता, तर किरणताईंनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं आणि महिलांसाठी कोणकोणत्या योजना, सरकारने काय काय आपल्यासाठी योजना राबवल्या आहेत ते सगळी माहिती आम्हाला दिलेली आहे आणि यासाठी खूप काही कार्यशाळासुद्धा आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर चला आता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, पुढे खूप काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 या आयोजन समितीचे अध्यक्ष
या नात्याने या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याची जबाबदारी मला दिली त्याबद्दल मी MBNचे आभार मानते. आपल्या सर्वांचा प्रेरणास्त्रोत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार देखील झालेला आहे. आपण आज इथं जे उभं राहून बोलतोय ह्या 2 महिला आहेत, त्यांचं आपण रोज नमन केलं पाहिजे की यांच्यामुळे आज तुम्ही आणि मी इथे उभे. आज जर जिजामाता नसता तर महाराष्ट्रातली कुठली स्त्री सुरक्षित असली नसती, कारण जिजामाता आहेत म्हणून शिवबा आहे आणि सावित्री आहेत म्हणून तुम्ही मी आहात. तर मराठी महिलांमागे MBN असल्यामुळे महिला खूप पुढे जातील, सशक्त होतील याची तर नक्कीच आता खात्री आलेली आहे. तर आता आपल्याला इथे बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर खूप सुंदर असा गाण्यांचा प्रोग्रामचा आस्वाद घेता येणार आहे आणि त्यानंतर आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. खरात आणि त्यांचे मी खूप आभारी आहे. तर आपण आलेलो आहोत बॅक स्टेजला. तर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी वेस्टर्न लुकच्या महिला इथे रेडी आहेत, त्याचबरोबर साऊथ इंडियन लुक आणि महाराष्ट्रीयन लुक. तर सगळ्या महिला इथे रेडी आहेत. तर ऑर्गनाइज टीममधल्या काही महिला बॅक स्टेजला सुद्धा काम करतात, त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बॅक स्टेजच्या महिलांनासुद्धा सॅल्यूट, त्यांचंसुद्धा खूप कार्य असतं ह्या सगळा प्रोग्राम सक्सेस करण्यासाठी. तर आज महाराष्ट्र दिनाबद्दल प्रत्येक महिलेचं मी इथे कौतुक करते. खूप सुंदर आणि यशस्वी अशा ह्या सगळ्या स्त्रिया आहेत आणि आजच्या या प्रोग्राममुळे त्या खूप यशस्वी होतील असं मला वाटतं. तर चला आता आपण स्टेजवर जाऊया फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी.
का पागल है जाना, इसको तुम बहला दो, दिल में क्यों हलचल है जाना, मुझको तुम समझा दो, इसका जो आंचल है जाना, इसको तुम लहरा दो, जुल्फ जो बादल है जाना, मिट जाएगा तेरा ये परवाना, जान मेरे दिल में क्या है तूने कहना चाहा, जाना तुझको याद आएगा मेरा ये अफसाना, देखो क्या लेने वाले ये परवाने हैं कि कैसे तुमसे मिलके हो गया है कैसा ये कमाल, क्या कहे That's right. व्हिडिओमध्ये प्रत्येक महिलेला दाखवणं शक्य नव्हतं, तर हे पहा, या आहेत सर्व महाराष्ट्रीयन लुकच्या महिला. त्यानंतर साऊथ इंडियन लुक केलेल्या ह्या सर्व महिला आणि ह्या आहेत वेस्टर्न लुकच्या. आणि त्यानंतर ऑर्गनायझर आणि त्याचबरोबर प्रमुख पाहुण्या यांचंसुद्धा कॅटवॉक झालेला आहे. एक जस्ट एन्जॉय म्हणून त्यांनीसुद्धा खूप छान एन्जॉय केला यामध्ये. तर आम्हीसुद्धा खूप मस्त एन्जॉय केला. त्याचबरोबर मराठी बिझनेसबद्दल भरपूर माहिती भेटली आहे आणि त्याचेसुद्धा मोठे मोठे सेमिनार्स किरणताई घेणार आहेत, तर ते सुद्धा आम्ही अटेंड करू आणि तोही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करता आला तर नक्कीच मी शेअर करेल. आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल त्यांनीसुद्धा या ग्रुपमध्ये ॲड होण्याचा प्रयत्न करा, खूप फायदा आहे. तर आजचा हा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज व्लॉग्स पाहायला भेटतील. आणि अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ ब्लॉगसोबत भेटत राहूयात. तर खूप मस्त हा आज आपला प्रोग्राम झालेला आहे. तर चला पाहूयात पुढे काय काय होतं. तर महाराष्ट्रीयन लुकमध्ये आदिती वैभव चव्हाण हिला भेटलेली आहे पैठणी. तर प्रथम क्रमांक पटकविला आहे महाराष्ट्रीयन लुकमध्ये वैभवीने. कॉंग्रॅच्युलेशन वैभवी. तर फ्रेंड्स, महिला दिनानिमित्त MBNने जो हा प्रोग्राम ठेवला होता तो खूप सुंदर पार पडलेला आहे आणि प्रत्येक महिला अगदी सुंदर दिसत होती. प्रत्येक कॉम्पिटिटर खूप छान दिसत होती, खूप सुंदर. तर सगळ्यांचं मी इथे कौतुक करते आणि प्रत्येक महिलेने असंच काहीतरी करावं आणि पुढे जावं, कुठेही मागे राहू नये अशी माझी इच्छा आहे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. तर अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉगसोबत आपण नेहमीच भेटत राहणार आहोत. तर नक्की मला कमेंट करून कळवा कसा झाला हा व्हिडिओ. तर सर्व विनरचं कॉंग्रॅच्युलेशन. बाय बाय.